नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ मी आपणाला भेटायला आलोय. मित्रांनो, आजचा विचार हा पुन्हा सर्वार्थानं तुम्हाला आणि मला एक वास्तवाशी आणि एक सातत्याशी घेऊन जाणारा विचार आहे. आता हा जो काही विचार आहे, हा विचार बहुधा तुम्ही आणि मी बऱ्याच वेळा जेव्हा आपलं जीवन हे दैनंदिन जगण्याचा प्रयत्न करतो, आपापल्या पद्धतीने त्याला एक उत्तम असा आकार देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काही गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि त्या काय आहेत? तर खरोखरच माझ्या प्राधान्यानुसार मी जगत आहे का? का इतरांच्या अपेक्षानुसार मी जगत आहे? अर्थात, एम आय ट्रूली लिव्हिंग अकॉर्डिंग टू माय प्रायोरिटीज और अकॉर्डिंग टू द अदर्स पीपल्स एक्सपेक्टेशन्स? म्हणजेच हा प्रश्न तुम्हाला रोज पडला पाहिजे. कारण तुमचं व्यक्तित्व हे तुम्ही विकसित करण्याची गरज आहे. तुम्ही तुमची स्वतःची छाप, एक तुमचा जो काही व्यक्तिमत्वाचा पैलू आहे, तो इतरांना समजला पाहिजे. आणि तो केव्हा समजेल? जर आपण घेतलेले सगळे निर्णय हे आपले आहेत का? की आपल्याला आपल्या कुटुंबामुळे, समाजामुळे, सहकार्यामुळे किंवा ग्राहकांमुळे किंवा सोशल मीडियाच्या एकंदरीत अपेक्षामुळे तो विचार तर आलेला नाहीये, तो निर्णय तर घेतला गेलेला नाहीये ना. मग अशा पद्धतीने आपल्याला आपल्या वेळेचं व्यवस्थापनच फक्त आवश्यक नाही असं नाही, तर या सगळ्यांबरोबर तुम्हाला एक उत्तम पद्धतीचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. आणि तुमचा वेळ, बहुमूल्य वेळ वाचवणे गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे आत्मजीवन, ओळख आणि भावनिक परिपक्वता आणि मानसिक स्वातंत्र्य हे आपल्याला स्वतःसाठी खऱ्या अर्थानं विकसित केलं गेलं पाहिजे. आपली ओळख आपण काय आहे, आपण निर्माण केली पाहिजे. आणि आपण निर्माण केल्यानंतर लोकांना लक्षात येतं. लक्षात घ्या, तुम्ही काय वर्तन करणार आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे, लोकांवर नाही. लक्षात घ्या. आणि लोकांनी तुमचं वर्तन नाही ठरवायचं. यासाठीच तर हा विचार आज मी तुमच्या समोर घेऊन आलोय. आपण लहानपणापासून कौतुक, स्वीकार आणि मान्यता मिळवण्यासाठी आपल्याला सवय लागते किंवा ती आपण सवय लावून घेतो म्हणा. ही मानवी गरज नैसर्गिक आहे. हो, लोकांनी आपल्याला रिकग्निशन द्यावं, लोकांनी आपल्याला त्या पद्धतीने समजावं, ही मानसिकता प्रत्येकाची आहे. पण जेव्हा आपले आत्ममूल्य अर्थात सेल्फ वर्थ इतरांच्या मान्यतेवर अवलंबून जर राहिलं, तर लक्षात घ्या, तुम्ही नकळत स्वतःपासून तुम्ही दूर जाता. तुमची सेल्फ आयडेंटिटी इथे राहत नाही मित्रांनो. मग आपण मनाविरुद्ध हो म्हणतो. बघा, बऱ्याच वेळा, कितीतरी वेळा अशा घटना घडल्या असतील तुमच्या आयुष्यामध्ये, की तुमच्या इच्छा नाही तरी तुम्हाला हो म्हणावं लागतं. स्वतःला समाधान देणाऱ्या कामाऐवजी इतरांना प्रभावित करणाऱ्या निर्णयाचा पाठलाग करावा लागतो तुम्हाला. आणि व्यस्त राहण्यात अभिमान मानता, पण अर्थपूर्ण प्रगती तुम्ही विसरून जाता मित्रांनो. स्वतःची तुलना इतरांशी करून आपल्या यशाचे मोजमाप करता गरज नाही. तुम्ही जे कराल ते तुम्हाला मिळणार आहे. आरोग्य, कुटुंब, नाती आणि मानसिक शांतता त्यांचा त्याग करून बाह्य यश मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो. कारण आपल्याला इतरांना खुश करायचं आहे. तर मी म्हणेन, तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनात आधी स्वतःला खुश करा. आधी स्वतःला तुम्ही आनंदित करा. आणि मग बाकीचे आपोआपच आनंदित होतील. कारण तुम्ही चांगल्यासाठी तुम्ही आनंदित असणं, इतरांनाही ते त्या पद्धतीने आवडलंच पाहिजे. कारण तुम्ही तुमचं जीवन जगत आहात, त्यांचं जीवन जगत नाही किंवा त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही जगत नाही, हे लक्षात ठेवा. बाहेरून आपण यशस्वी दिसू शकतो. हो, बऱ्याच लोकांना वाटतं, अरे वा, हे सक्सेसफुल माणूस आहे. पण आतून थकलेलं, अस्वस्थ आणि अपूर्ण वाटू शकतं. कारण आपण कोणाचं तरी त्या पद्धतीने त्यांचं रिकग्निशन असलं तर अरे वा, मग पण त्यांचं रिकग्निशन नाही म्हणजे काय? अशा मानसिक अवस्थेमध्ये जर तुम्ही असाल, ते थोडंसं तुम्हाला इथे विचार करावा लागेल तुमच्या स्वतःच्या स्वत्वाबद्दल, तुमच्या स्वतःच्या व्यक्तित्वाबद्दल मित्रांनो. या क्षणी एक महत्वाचा प्रश्न स्वतःला नेहमी तुम्ही विचारला गेला पाहिजे. आणि ती गरज आहे, मी माझ्या मूल्यांनुसार जगत आहे का, की इतरांच्या अपेक्षेनुसार जगत आहे? जेव्हा तुमचे निर्णय तुमच्या मूल्यांशी सुसंगत असतात आणि निर्णय स्पष्ट असतात,
नाही म्हणण्याचे धैर्य असतं, तुलना कमी होते, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो मित्रांनो. नातेसंबंध अधिक निरोगी होतात आणि जीवनात शांतता, समाधान, अर्थ निर्माण करते मित्रांनो तुमच्या. आणि लक्षात ठेवा, खरे स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक संधी स्वीकारणे नाही. खरे स्वातंत्र्य आपल्या जीवनातील खरोखर महत्वाच्या गोष्टी ओळखून त्यानुसार जगण्याचं धैर्य. बरोबर मित्रांनो? आज स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, की मला कोणाच्याही मताची भीती नाही. जर ती कोणाच्या मनाची तर तुम्हाला भीती नसेल, तर मग मी आज कोणता निर्णय वेगळा घेतला असता? म्हणजे काही अशा घटना तुम्ही तपासून पहा, की काही कारणामुळे कोणाच्या तरी मताची भीती आहे. कोण काही म्हणेल, कोणीतरी काही सांगेल आणि मग त्याचा परिणाम काय होईल? अरे काय संबंध? तुम्ही जर प्रामाणिक आहात, तुम्ही जर सात्विक पद्धतीने तुमचं काम करत आहात, तुम्ही इतरांशी व्यवहार करत आहात, तर तुम्ही कोणालाही घाबरायचं कारण नाही. बरोबर मित्रांनो? मग तुमच्या जीवनाची गुणवत्ता इतर जे काही लोक आहेत त्यांच्या निर्णयावर नाही, कारण त्यांना ती पात्रता आहे का? तुमची पात्रता ही तुमची व्यक्तिगत आहे आणि त्यांची पात्रता ही त्यांची आहे. त्यांची पात्रता तुमची पात्रता कधीच होऊ शकत नाही. आणि इथेच आपण गल्लत करतो. विनाकारण अपात्र लोकांचं पण आपण कधी-कधी ऐकण्याचा प्रयत्न करतो. तर त्यावरती तुम्हाला नियंत्रण करावं लागेल मित्रांनो. तुमच्या निर्णयांना मान्यता देतात कोण? जे हुशार आहे ते तुमच्या निर्णयाला मान्यता देतात. जे समजतात ते तुमच्या निर्णयाला मान्यता देतात. पण लक्षात घ्या, इतरांच्या मान्यतेवरती तुमचं जीवन नाही जगलं पाहिजे. तुम्हाला तुमची मान्यता आहे, तुम्ही तुमच्या विचारानं जायला पाहिजे. पण तुमचे विचार जर प्रामाणिक, सात्विक, निश्चितच त्याचा स्वीकार केला जातो. म्हणजे तुमचे निर्णय तुमच्या मूल्यांशी किती प्रामाणिक आहेत यावर ठरतं. म्हणून लक्षात घ्या, की तुम्ही तुमच्या क्रमानुसार जे काही तुम्ही ठरवलेलं आहे, जगण्याचा जो काही प्राधान्यक्रम तुम्ही ठरवला आहे, तो इतरांच्या अपेक्षेनुसार नाही, तो तुमच्या विचारांवरती असला पाहिजे. तेव्हा मित्रांनो, मला विश्वास आहे, की आजचा विचार हा तुम्हाला जागृत करण्यासाठी आहे. तुम्ही तुमचं व्यक्तिगत जीवन जगत असताना ते सात्विकतेने जगण्यासाठी तुम्ही खंबीर असलं पाहिजे. तुमच्या मूल्यांशी तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. तेव्हा मित्रांनो, मला विश्वास आहे, की आजचा विचार हा तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने तुमचं उत्तम व्यक्तित्व तयार करण्यासाठी, व्यक्तिमत्व बनवण्यासाठी उपयोगाचा ठरेल. मग तुम्ही कोणत्या क्षेत्रात असाल, तुम्ही उद्योजक असाल, तुम्ही त्या पद्धतीने कर्मचारी असाल, तुम्ही त्या पद्धतीने एक सल्लागार असाल, तुम्ही त्या पद्धतीने एखादा कोच असाल, किंवा तुम्ही पती, पत्नी, भाऊ, बहीण ही जी तुमची नाती आहेत, या सगळ्या नात्यांमध्ये तुम्हाला तुमचं आयुष्य उत्तम पद्धतीने घडवता येईल. जर विद्यार्थी असतील तर त्यांनाही त्या पद्धतीने आपलं आयुष्य घडवण्यासाठी ही फार महत्वाची संधी आहे. मित्रांनो, जर तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आमचं मेंटॉर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. आमचा नंबर आहे 7768981355 7768981355. तर मित्रांनो, धन्यवाद. तुम्ही मला ऐकत आहात आणि इतरांनाही तुम्ही ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पाठवत आहात. धन्यवाद आणि धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन विचारानं, नवीन विषयाबरोबर.